हॅलो फ्रेंड, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला। आज मी तुम्हाला शिकवणार आहे क्लास 7चा मॅथचा प्रॅक्टिस सेट नंबर 20। ठीक आहे, हा प्रॅक्टिस सेट सुरू करायच्या अगोदर हे बघा, आपल्याला इथं काहीतरी दिलेलं आहे बेसिक्स बघू। द अँगल फॉर्म बाय द अपोजिट रे ऑफ आर्म ऑफ एन अँगल इज सेड टू बी अपोजिट अँगल। काय म्हणत आहे, जे अपोजिट रे पासून जे आर्म तयार होतात, हे बघा ह्या डायग्राम मध्ये दिले, हे दोन काय आहेत, जसं आर एस आणि टी पी काय अपोजिट रे आहेत। ह्या दोन आर्म पासून जे अँगल तयार होतात ते काय असतात, अपोजिट अँगल असतात। जसं अँगल सी इज अपोजिट टू अँगल ए आहे आणि अँगल बी इज अपोजिट टू अँगल डी। समजत आहे, हे काय झाले अपोजिट अँगल। पण आता परत आपल्याला एक दिलेलं आहे, द वर्टिकली अपोजिट अँगल फॉर्म व्हेन टू लाईन इंटरसेक्ट आर इक्वल मेजरमेंट। जर काय म्हणते, अपोजिट अँगल फॉर्म होत असतील, टू लाईन इंटरसेक्ट करतात तेव्हा, तर काय म्हणते, जे अँगलचं मेजरमेंट आहे ते काय असते, सेम असते। म्हणजे जे अँगल ए इज इक्वल्स टू अँगल बी इज इक्वल्स टू अँगल डी। म्हणजे या दोघांचं मेजरमेंट सेम असेल आणि या दोघांचं मेजरमेंट सेम असेल। ठीक आहे, या एवढ्याच टॉपिकवर आपल्याला काय आहे, प्रॅक्टिस सेट नंबर 20 सॉल्व करायचा आहे। बघू, सेम क्वेश्चन आहेत आणि मी पूर्ण प्रॅक्टिस सेट घेणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। बघा प्रॅक्टिस सेट नंबर 20। क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय दिलेलं आहे, लाईन ए सी अँड लाईन बी डी इंटरसेक्ट ॲट अ पॉईंट पी। कोणती लाईन, ए सी आणि बी डी इंटरसेक्ट होत आहे कोणत्या पॉईंटला, पॉईंट पी ला। ठीक आहे, आपल्याला एका अँगलचं मेजरमेंट दिलं आहे, मेजरमेंट ऑफ अँगल ए पी डी इज इक्वल्स टू 47 डिग्री आहे। फाइंड द मेजर ऑफ ए पी बी। कुठे आहे, ए पी बी, बी पी सी आणि सी पी डी। हे काय करायचे, हे तिन्ही पण अँगल फाइंड करायचे आहेत। ठीक आहे, समजला क्वेश्चन। बघा आता कसं फाइंड करायचं, आता आपल्याला तर हा एकच अँगल दिलेला आहे, आपण याच्यावरून हा व्हर्टिकली अपोजिट अँगल काढू शकतो। म्हणजे काय, आपल्याला व्हर्टिकली अपोजिट अँगल काय असतात, इक्वल असतात। म्हणजे हा 47 असेल तर हा पण 47 असेल। पण हा कसा काढायचा, हे बघा, ही लाईन दिसत आहे, स्ट्रेट लाईन आहे, म्हणजे ही लाईन कितीची असेल, 180 डिग्रीची असेल। आणि 180 डिग्री स्ट्रेट लाईनवर जे दोन अँगल फॉर्म होतात ते अँगल कसे असतात, अँगल इन लिनियर पेयर। ठीक आहे, म्हणजे मग मी इथं अँगल इन लिनियर पेयर लावू शकते, म्हणजेच ए पी डी प्लस ए पी बी इज इक्वल्स टू 180 डिग्री। क्या बरं, काय रिझन येईल, अँगल इन लिनियर पेयर। ठीक आहे, बघा कसं लिहायचं मग, इन क्वेश्चन नंबर 1 आन्सर लिहिते डायरेक्ट, इन द गिवन फिगर। ठीक आहे, बघा कोणते दिलेले आहेत, टी डी पी ए अँगल डी पी ए प्लस अँगल ए पी बी इज इक्वल्स टू 180 डिग्री। का बरं, काय इन, कारण अँगल इन लिनियर पेयर येतात। ठीक आहे, आता आपल्याला बघा डी पी एचं मेजरमेंट दिलं आहे, किती आहे, 47 डिग्री प्लस अँगल ए पी बी इज इक्वल्स टू 180। आता मला अँगल ए पी बी काढायचा आहे, हा 47 इकडे प्लस आहे, इकडे घेऊन गेली तर -47, म्हणजेच काय येईल, अँगल ए पी बी इज इक्वल्स टू 180 मायनस 47 किती येते, 133 डिग्री। आता ए पी बी आला आपलं। ठीक आहे, आता ए पी बी वरूनच आपण डी पी सी पण काढू शकतो। ठीक आहे, आणि ए पी डी वरून आपण कोणता अँगल काढू शकतो, बी पी सी पण काढू शकतो। ठीक आहे, बघा नाऊ अँगल ए पी डी इज इक्वल्स टू अँगल ए पी डी इज इक्वल्स टू बी पी सी, अँगल बी पी सी इज इक्वल्स टू किती येईल, ए पी डी किती आपला 47, तर बी पी सी पण किती येईल, 47 डिग्री। रिझन, वर्टिकली अपोजिट अँगल। ठीक आहे,
आता सेम या साईडनं करू शकते मी. अँगल ए पी बी काय येईल, अँगल ए पी बी इज इक्वल्स टू कोणता अँगल येईल, बी पी सी. अँगल बी पी सी इज इक्वल्स टू ए पी बी किती आपण आताच काढला 133, तर बी पी सी पण किती येईल 133 डिग्री. ठीक आहे. आलं. याचं पण काय रिझन येईल, वर्टिकली अपोजिट अँगल, अपोजिट अँगल. ठीक आहे. आले आपले तिन्ही पण हे, म्हणजेच काय येईल आपला आन्सर, हेन्स द मेजर ऑफ अँगल ए पी बी इज इक्वल्स टू 133 डिग्री, बी पी सी इज इक्वल्स टू 47 डिग्री आणि बी पी सी इज इक्वल्स टू 133 डिग्री. ठीक आहे. खूप इझी क्वेश्चन आहे, फक्त थोडासा समजून घ्यायचा. क्वेश्चन नंबर 2 बघा. लाईन पी क्यू अँड आर एस आहे, आर एस इंटरसेक्ट ॲट अ पॉईंट पी. इथं इंटरसेक्ट होत आहे कोणत्या पॉईंटला, पॉईंट एम, सॉरी. ठीक आहे. मेजरमेंट ऑफ पी एम आर इज इक्वल्स टू एक्स डिग्री. एकाचं मेजरमेंट दिलं आहे, अँगल पी एम आर इज इक्वल्स टू एक्स डिग्री. व्हॉट आर द मेजर ऑफ, आपल्याला आता कशाचे मेजरमेंट काढायचे आहे, पी एम एस, पी एम एस, एस एम क्यू आणि क्यू एम आर. सेम क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 1 सारखा, पण इथे आपल्याला व्हॅल्यू दिलेली होती, इथे काय दिलेलं आपल्याला एक्स दिलेलं आहे. ठीक आहे. बघू चला. तर चला काय येईल मग, सेम जसं याच्यामध्ये केलं होतं तसं इथं पण दिसत आहे आपल्याला अँगल इन लिनियर पेअरमध्ये, कारण हा आर एस काय एक स्ट्रेट लाईन आहे, म्हणजे 180 डिग्री असतो. म्हणजेच हे याच्यावर जे दोन अँगल फॉर्म होतात ते काय असतात, अँगल इन लिनियर पेअर. ठीक आहे. करू शकते मी. काय येईल मग, इन द गिवन फिगर काय येईल, अँगल आर एम पी प्लस पी एम एस इज इक्वल्स टू 180 डिग्री. ठीक आहे. मग काय येईल 180 डिग्री, याचा रिझन काय येईल, अँगल इन लिनियर पेअर, लिनियर पेअर. ठीक आहे. आता आपल्याला आर एम पी दिलेला आहे, आर एम पी किती दिलेला आहे, एक्स डिग्री. ठीक आहे. व्हॅल्यू पुट करते, एक्स डिग्री प्लस अँगल पी एम एस इज इक्वल्स टू 180. पी एम एस इज इक्वल्स टू, आपल्याला पी एम एसची व्हॅल्यू काढायची आहे. हा एक्स इकडे प्लस आहे, इकडे जाऊन काय होईल मायनस, म्हणजे 180 मायनस एक्स. ठीक आहे. म्हणजे अँगल पी एम एस किती आला, 180 मायनस एक्स डिग्री. ठीक आहे. आता बघा, आता आपण याच्यावरून हा अँगल काढू शकते मी, एस एम क्यू. का बरं, वर्टिकली अपोजिट अँगल. आणि पी एम एस आताच काढला आपण, याच्यावरून कोणता काढू शकते, आर एम क्यू काढू शकते. ठीक आहे. सेम जसा क्वेश्चन नंबर 1 केला तसंच आहे. ठीक आहे. बघा, नाऊ ट्रँगल पी एम आर कोणता येईल, पी एम आर, याचा वर्टिकली अपोजिट अँगल कोणता येईल, एस एम क्यू इज इक्वल्स टू अँगल एस एम क्यू इज इक्वल्स टू पी एम आर किती आहे आपला, एक्स डिग्री. म्हणजे एस एम क्यू पण किती येईल आपला, एक्स डिग्री. काय रिझन येईल, वर्टिकली अपोजिट अँगल. ठीक आहे. बघा सेकंड काय येईल, पी एम एस अँगल पी एम एस इज इक्वल्स टू अँगल आर एम क्यू, आर एम क्यू इज इक्वल्स टू पी एम एस किती आला, आताच काढला आपण 180 मायनस एक्स. तर आर एम क्यू पण किती येईल 180 मायनस एक्स डिग्री. म्हणजे याचं पण रिझन काय येईल, वर्टिकली अपोजिट अँगल, वर्टिकली अपोजिट अँगल. ठीक आहे. आता बघा आले आपल्याला जे तिन्ही काढायचे होते ते काय येईल मग फायनल आन्सर आपलं, हेन्स द मेजर ऑफ अँगल पी एम एस इज इक्वल्स टू 180 मायनस एक्स डिग्री
angle SMQ is equals to x degree and angle RMQ is equals to 180 minus x degree. ठीक आहे, समजला क्वेश्चन. सेम क्वेश्चन नंबर 1 सारखाच आहे. ठीक आहे, अशा प्रकारे मी इथे प्रॅक्टिस सेट नंबर 20 कंप्लीट केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.